हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली। चला तर मग आज झटपट होणारा ब्रेकफास्ट रेसिपी किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सुद्धा खाऊ शकता अशी एक रेसिपी शेअर करते। तर आज मी करणार आहे शेवयाचं उपीट। त्याच्यासाठी मी इथे आधी तूप गरम घालून घेतलं कढईमध्ये आणि मग नंतर जरासं तेल घातलं। तेल आणि तूप दोन्ही जरासं छान गरम होऊ दिलं। तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही नुसत्या तुपात सुद्धा करू शकता उपीट। मॅगी लहान मुलांना देण्यापेक्षा असं कधीतरी आपण शेवयाचं उपीट देऊ शकतो। मग इथे मोहरी जिरं छान असं तडतडू दिलं। मोहरी घातली पहिल्यांदा, जिरं घातलं, ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घातलं कढीपत्त्याची पानं होती ती घातली आणि मग सगळं छान अशी फोडणी मिक्स होऊ दिली, ती परतून दिली आणि मग त्याच्यानंतर फोडणी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यात घातलं कांदा आणि मिरची। जर तुम्ही म्हणजे लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची कमी घाला आणि तितक्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही मिरच्या घालू शकता। मी इथे एकच मिरची घेतली होती कारण मी विराला सुद्धा खायला देणार होते। तर अशा पद्धतीनं कांदा चांगलासा परतून भाजून घ्यायचा जेणेकरून तो कच्चा राहू नये आणि तो कच्चा राहिला तर असा तो वेगळ्या चवीला लागतो, तोंडात येतो। त्याच्यामुळे कांदा मिरची सगळं छान परतून घेतलं इथे। आणि मग आज माझ्याकडे मटार होते बाजारातून आणलेले, त्यामुळे ते मटारसुद्धा इथे घातले। तुम्ही गाजर बिजर पण घालू शकता पण मी काही जास्त घातलं नाही, मी इथे मटार तेवढे इथे घातले होते। तुम्हाला हवे तर तुम्ही आधी मटार वाफवून घेऊ शकता, पण हे लगेच म्हणजे कोवळे मटार होते त्याच्यामुळे लगेच ते शिजू शकतात, म्हणून मी नुसतेच फोडणी तिथे परतून घेतले होते। कांदा भाजून झाल्यानंतर म्हणजे मटार वाफ येण्यासाठी जरा मऊ होण्यासाठी एक वाफ काढायला दिली। वाफ आल्यानंतर जरा छान असा कांदा भाजून झाला होता। मग त्याच्यामध्ये ना हे शेवयांच्या उपीटाचं पाकिट मिळतं बाजारामध्ये, ते मी इथे घेतलं होतं। त्याच्यातल्या थोड्याशा शेवया इथे घातल्या होत्या कढईमध्ये। तुम्हाला रव्याच्या जर वेगळ्या शेवया हव्या असतील तर तशाही तुम्ही घालू शकता। काही काही ठिकाणी मॅगीसारख्या जाड शेवया पण काढून देतात घरगुती, त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे घरातल्या शेवया होत्या पण ते पाकिट फोडायला लागणार होतं, हे माझ्याकडे ऑलरेडी होतं म्हणून मी हे घातलं होतं त्याच्यात। त्या शेवया छान अशा परतून घेतल्या। मला आणि विराला पाहिजे होत्या त्या अंदाजाने मी इथे घालत होते, तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे घालू शकता। छान असं ते परतून दिलं, जास्त वेळ परतायची गरज लागत नाही कारण ऑलरेडी ह्या भाजलेल्या असतात जराशा, त्यामुळे जास्त परतायची गरज लागत नाही। म्हणून आधी कांदा आणि बाकी सगळं आपण छान परतून भाजून घेतलं होतं, शिजवून घेतलं होतं अर्धं। आणि मग त्याच्यानंतर जराशी वरून हळद घातली, तुम्हाला हवी असेल तर घाला नाही तर घालू शकता। तर त्याच्यानंतर ते गरम पाणी घातलं छानपैकी, जेवढं शेवया आहेत त्या अंदाजाने इथे पाणी घातलं आणि मग त्याच्यानंतर मीठ घालून चांगलं ढवळलं इथे आणि मग त्याच्यावर परत झाकण ठेवलं आणि ते शिजायला ठेवून दिल्या शेवया। तुम्ही बघू शकाल इथे मीठ घातल्यानंतर झाकण ठेवल्यानंतर इथे शेवया कशा इथे छान शिजायला लागल्या होत्या त्या। विराला मॅगी खायला आवडतेच, कधीतरी देते मी अगदी मॅगी, पण जेव्हा तिला अशी लहर येते तेव्हा मी शेवयांचं उपीट नक्कीच करून देते। त्याच्यामुळे काय होतं की मॅगीची हट्ट केला जात नाही। अशा प्रकारे छान झाकण ठेवून दिलं, एक 5 मिनटं लागतात व्हायला। त्याच्यानंतर परत तुम्ही बघाल इथे की जरासं पाणी शिल्लक होतं आणि शेवया त्या शिजत आल्या होत्या, म्हणून एकदा खाली लागू नये करपू नये याच्यासाठी झाकण काढून इथे ढवळून घेतलं आणि मग परत एकदा झाकण ठेवलं। आणि आता अशा प्रकारे आपलं शेवयांचं हे जे काही उपीट आहे ते तयार झालेलं आहे छान मस्तपैकी। असं जरा मऊ मऊ असलं की खायला चांगलं लागतं।